नंदुरबार व शहादा शहरात इंधन टंचाईचे सावट. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरासह परिसरात सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही पेट्रोल पंप पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून तर काही ठिकाणी मर्यादित प्रमाणात पेट्रोल व डिझेल देण्यात येत असल्याने वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. विशेषतः मोठ्या मालवाहू वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत लागल्याने शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. काही बंद असलेल्या पेट्रोल पंपांच्या प्रवेशद्वारासमोर जेसीबी व मोटरसायकली आडव्या उभ्या करून पंप बंद असल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या तोंडावर इंधन टंचाईमुळे शेतकरी वर्ग सर्वाधिक अडचणीत सापडला आहे. शेती मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे. अनेक शेतकरी कॅनमध्ये डिझेल भरून नेत असल्याचे चित्र पेट्रोल पंपांवर दिसून येत आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे शेतीची कामे, वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमित इंधन पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. मी एक शेतकरी, एक खैरवा रणजित सिंग अंबर सिंग गिरासी. डिझेल भेटी नाही राहना. एक काठवर रस्त्यावर पण 8 दिवस तडे नाहीये. बामखेडा आहे त्याले कवळमुळे येस तिथे दुसराच लोक भरले जातात. शेतकरीला डिझेलच भेटत नाही. शहादाले ऊन ते ट्रॅक्टरला या 25 किलोमीटर काय ट्रॅक्टरला नाही माणूस आणि कितलं देतील त्या ड्रमला येऊन ते ड्रम फिरायची राहिला. 20 लिटर डिझेल बी नाही भेटाय. वावरे कस काय तयार करा ना. पाणी जोडी लागेल. हे मे महिना सरत पुन्हा जून लागायला बड़ी जमीन पडीत पडेल. शेतकऱ्यांना हाल होई जायले सध्या. ते सरकारले सांगा ना की डिझेल शहादा या पंप असले देवाला पाहिजे. 10 पंप येतस त्या महिने एक पंपवर येस ते 2 तास बी पुरत नाही. कोणले भेटत नाही. 4 रोज मग दुसरा पंपवर येस तडे कोणले भेटत. तेरावर ना लोक येस ना इथला हाल होई जायले की शेतीच तयार व्हावं नाही. मायबाप हे जरा लवकर डिझेल पेट्रोल धाडा कारण शेती त्यांना व्हावं नाही. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.